मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता सर्वांना विचारते, असं का आपण आपल्या रूम नाही साफ करायच्या, एकमेकांनी एकमेकांच्याच का? तेव्हा प्रताप आता कल्पनाला म्हणतो, सांग तू. तेव्हा कल्पना म्हणते, आपण नेहमी आपल्या रूमची साफसफाई करतो, परंतु दुसऱ्याच्या रूमची साफसफाई केल्यानंतर बद्दलचं मनात असणारं प्रेम वाढतं आणि जबाबदारीची जाणीवही वाढते आणि फक्त आपल्या सवयीच्या जागेवरून नाही, अख्ख्या घरावरनं हात फिरतो. तेव्हा सायलीला आता खूप आनंद होतो. आता विमला म्हणते, घरातील माणसांचा एकमेकांबद्दलचा आदरही वाढतो. त्यावरती आता प्रताप म्हणतो, अर्जुन तुला आठवतंय का, गेल्या वर्षी मी तुझ्या रूमची साफसफाई केली होती रे. तुझी ती मेडल्स आणि ट्रॉफी या सर्वांवरून हात फिरवताना मला खरंच खूप भरून आलं होतं आणि मला तुझा खरंच खूप अभिमान वाटला होता. म्हणूनच मी आता ठरवलंय की मी यावर्षी अश्विनची रूम साफ करणार. मग काय होतं ना, या सगळ्यामुळे मला असं माझ्या मुलांच्या खूप जवळ आल्यासारखं वाटतं. तेव्हा अश्विन म्हणतो, सो स्वीट ऑफ यू डॅडा. त्यावरती आता सायली म्हणते, खरंच खूप सुंदर प्रथा आहे ही. त्यावरती प्रताप म्हणतो, हो मग, ही प्रथा पूर्ण आईने सुरू केली आहे आणि आपली माणसं आणखी जवळ यावीत यासाठी सुरू केलेली ही प्रथा आहे. वरती आता अस्मिता म्हणते, बेस्ट साफसफाई जे कुणी करतं ना त्याला पूर्ण आई गिफ्ट देते. मग हे गिफ्ट ह्यावर्षी मलाच हवंय. तेव्हा प्रताप म्हणतो, हे गिफ्ट तुलाच मिळणार, पण त्यासाठी फक्त बोलून नाही तर काम देखील करावं लागेल. तेव्हा सगळेजण अस्मितावर हसतात. तेव्हा आता कल्पना म्हणते, मला असं वाटतंय हे गिफ्ट तर सायलीच मिळवणार. त्यावरती आता अस्मिता म्हणते, पूर्ण आजी मी तुझी रूम साफ करणार. तर अश्विन म्हणतो की दादा वहिनी तुमची रूम मी साफ करतो. त्याचबरोबर सायली म्हणते, आई तुमची रूम मी साफ. कल्पना म्हणते की हो कर ना साफ. नंतर कल्पना विचारते, अर्जुन तू कोणती रूम साफ करतोस? तेव्हा अश्विन म्हणतो, मम्मा तू तरी काय प्रश्न विचारते ग? अगं जिथे वहिनी तिथे दादा असणार ना, हो आता दुसरीकडे कुठे जाणार? तेव्हा आता पूर्ण आजी म्हणतात की विमल तू हॉल साफ कर. आणि कल्पनाला त्या अस्मिताची रूम साफ करायला सांगतात. तेव्हा कल्पना म्हणते, हो चालेल पूर्ण आई, जेणेकरून आता मला समजेल माझ्या मुलीच्या रूममध्ये किती पसारा आहे. तर पूर्ण आजी म्हणतात, माझं आता सगळ्यांवर लक्ष आहे. तुम्हाला गिफ्ट हवंय ना, मग चांगली स्वच्छ रूम साफ करायची. तर इकडे प्रिया ही बाहेर चाललेली असते. तेवढ्यातच सुमन आता तिला समोर दिसते. सुमन आता जळमट काढत असते. तेव्हा आता प्रियाच्या अंगावर ते जळमट पडतं. तेव्हा तिला वाटतं की पालच पडली आहे. त्यामुळे ती खूप घाबरते आणि सुमन काकी अगं माझ्या अंगावर पाल पडली आहे, तेवढी काढणं पटकन असं म्हणते. ती खूप आता घाबरलेली असते. तेवढ्यातच रविराज तेथे येतो आणि म्हणतो, अगं पाल नाही तन्वी तू घाबरू नकोस, जळमट आहे असं म्हणून तो पटकन तिच्या ओढणीवरचं ते जळमट काढतो. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा मी जाऊ का आता? त्यावरती रविराज म्हणतो, तू कुठे चालली आहेस? अगं सुमनवर किती जबाबदारी आहे. चैतालीचा नवरा आजारी आहे म्हणून ती आली नाहीये, तू अशी बाहेर चालली आहेस, तुला शोभतं का हे तन्वी? अजिबात नाही, अगोदर तिला मदत कर. प्रतिमालाही आवडलं नसतं की तू अशी बाहेर फिरतीये आणि सुमन एकटी काम करतीये. तेव्हा आता माझ्या लक्षातच आलं नाही हे. बाबा सॉरी, मला माफ करा, मी लगेच कपडे चेंज करून येते असं प्रिया आता रविराजला म्हणते. त्यावरती आता सुमन म्हणते, हेच हिंडण्या फिरण्याचे दिवस आहेत, प्लीज तुम्ही नका बोलू तिला. तेव्हा रविराज म्हणतो, नाही मी तुला मदत करेल. तेव्हा प्रिया म्हणते की बरं ठीक आहे, जाते मी कपडे चेंज करून येते असं म्हणून ती तेथून जाते आणि म्हणते, एवढा छान ड्रेस घालून मी शॉपिंगला चालले होते, ही दोन मांजरं आडवी आली, आता ही जळमट काढावी लागतील असं म्हणून ती तेथून जाते. त्यानंतर अर्जुन सायली आता कल्पनाच्या रूममध्ये येतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, बापरे मम्माने किती छान ही रूम ठेवली आहे, म्हणजे त्यामध्ये अजिबात साफसफाई करायची गरजच नाही. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही नका सांगू मला, तुम्ही काय काम टाळण्याचा प्रयत्न करताय का? तेव्हा अर्जुन म्हणतो, तसं नाही. सायली म्हणते, मग चला पटकन घ्या रूम साफ करून. आणि आमचे मधुभाऊ नेहमी म्हणतात की प्रत्येक वस्तूवरून हात फिरला ना, आपल्या माणसांचा हात फिरला तर त्याचं आयुष्य वाढतं. तेव्हा मधुभाऊंच्या तुम्ही खूप जवळ आहात, तुम्ही त्यांचं सगळं काही ऐकता. तुमचे वडील नसले तरीही मनापासून तुम्ही त्यांना मनातल्या मनात वडीलच मानलं आहे असं म्हणून आता अर्जुन मधुभाऊंविषयी बोलतो. तेव्हा आता सायली म्हणते, पुन्हा कधी आमची भेट होईल काय माहीत, खूप दिवस झालेत. तेव्हा आता अर्जुन मनातल्या मनात विचार करतो, कोर्टाकडून परमिशन मिळाली ना, ह्याच दिवाळीत नक्की भेट होणार मिसेस सायली तुमची आणि मी ती भेट घडवून देणार. तेव्हा ती म्हणते, आपण काय गप्पा मारत बसलो आहोत, चला पटकन घ्या काम करून. आता ही पुस्तकं तुम्ही हातात घ्या, स्वच्छ करून पर्यंत मी कपाटावर असणारी धूळ स्वच्छ करते. तेव्हा अर्जुन ठीक आहे असं म्हणतो. तो आता एकटक सायलीकडे आरशातून पाहत असतो, मग नंतर मागे वळून तिच्याकडे पाहतो. तेव्हा आता विमला तिथे येते आणि मनातल्या मनात विचार करते की मी तर इथे स्टूल आणायला आले होते, परंतु इथे मला आज्ञाधारक मुलगा दिसला.
आता अर्जुन सारखा सायलीकडे एकटक पाहत असतो. आता विमलने पाहिलेलं असतं, म्हणूनच आता विमल म्हणते कल्पना वहिनींना हे दाखवायलाच हवं. इकडे प्रिया ही घरातील साफसफाई करत असते. तेव्हा आता नागराज आणि राकेश तेथे येतात. तेव्हा नागराज आता प्रियाला टोमणा मारून राकेशला म्हणतो, आपलं घर ह्यावर्षी खूप स्वच्छ होणार आहे, कारण तन्वी स्वतः साफसफाई करायला लागली आहे ना. तेव्हा आता प्रियाला खूप राग येतो. ते दोघे जण तिची खिल्ली उडवत असतात. तेव्हा आता राकेश म्हणतो, माझ्यासाठी कॉफी बनव ना. तेव्हा आता सुमन म्हणते, हो बनवते. नागराजला देखील कॉफी हवी असते. तेव्हा प्रिया म्हणते, अहो सुमन काकू, लगेच का निघाल्या तुम्ही? आपलं काम चाललंय ना इथे, त्यांनी सुद्धा आपल्याला हातभार लावायला हवा ना. राकेश, आई तुझ्यासाठी एवढं काही खायला करते, तू तिच्यासाठी एवढी जळमट तर काढूनच दिली पाहिजे. तेव्हा ते दोघेही आता गप्प बसतात. मग त्यानंतर प्रिया म्हणते, लागा कामाला, स्टूलवर चढा, इथे वर माझा हात पोहोचत नाहीये. तेव्हा आता नागराज म्हणतो, नाही मला नाही जमणार हे. तर राकेश म्हणतो, नाही स्टूलवर चढल्यावर मला चक्कर येते. दुसरीकडे अर्जुनचं साफसफाईकडे लक्षच नसतं. तो सारखा सायलीकडे पाहतो आणि सायलीजवळ जातो. तेव्हा आता ती खाली पडणार असते. तेवढ्यातच तो तिला हात देतो. ते असणारा लॅम्प तो स्वच्छ करतो, परंतु तो लॅम्प खाली पडणार असतो. सायली म्हणते, कुठे लक्ष आहे तुमचं? सायली काम करत असते. अर्जुनचं अजिबात दुसरीकडे लक्षच नसतं, फक्त तो तिच्याकडे एकटक पाहतो. तर इकडे आता राकेश म्हणतो, माझा जन्म काय साफसफाई करण्यासाठी झाला आहे का? तेव्हा तुझा जन्म मग कशासाठी झालाय असं आता रविराज विचारतो. अरे युवराज, आता आपलं घर आहे म्हटल्यावर आपण सर्वांनी जबाबदारी घ्यायची, साफसफाई करायची. आता नागराज आणि राकेशचाही नाईलाज होतो. सुमन, मी काय काम करू असं रविराज विचारतो. तेव्हा तुम्ही तुमची लायब्ररी साफ करा असं सुमन म्हणते. तेव्हा प्रिया लगेच नागराज आणि राकेशला कामाला लावते आणि त्यांच्यावर हसते. इकडे अर्जुनला सायली पुस्तकं द्यायला सांगते. अर्जुन एक एक पुस्तक तिच्या हातात देतो. सायलीच्या ते लक्षात येतं, त्यामुळे ती सगळी पुस्तकं आता स्वतःकडे घेते. अर्जुन आता डोक्याला हात लावतो आणि हसत असतो. तर सारखा तो तिच्याकडेच पाहतो. तेव्हा सायली म्हणते की तुम्हाला कुठे तंद्री लागली हो? तेव्हा अर्जुन म्हणतो, काही नाही, तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करा. इकडे आता विमल म्हणते की कल्पना वहिनी, तुम्हाला एक सांगू का, खूप छान एक मज्जा पाहिली. आपली सायलीताई काम सांगत होती आणि लहान बाळासारखं अर्जुन दादा सगळं ऐकत होते. कल्पना म्हणते, तू काय माझ्या मुलावर लक्ष ठेवतेस का ग? विमला म्हणते, तसं नाही, जे पाहिलं ना ते खूप गोड होतं, मला खूप आवडलं. त्यावरती आता कल्पना म्हणते, नवऱ्याला कशी बायको योग्य मिळाली ना, तर आता त्याचा संसार हा सुखी होतो. तेव्हा प्रताप तेथे येतो. कल्पनाच्या खांद्यावर हात ठेवत तिचं कौतुक करत म्हणतो, जशी मला मिळाली सेम तशीच ना. तेव्हा कल्पना आता लाजते. तेवढ्यातच तेथे अश्विन आता फोनवर बोलत येतो. त्याला खूप इमर्जन्सी असते, अचानक हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. प्रताप आणि कल्पना अश्विनला म्हणतात, तू काळजी करू नको, सायली अर्जुनची रूम आम्ही साफ करतो. तेव्हा आता कल्पना म्हणते, मी अगोदर अर्जुनची रूम साफ करून घेते. अस्मिता तितक्यात तेथे येते आणि म्हणते, मी पण तुझ्या मदतीला येते. पण तिच्या मनात आता वेगळंच काहीतरी असतं की अर्जुन सायली खरे नवरा बायको नाही, याचा एकतरी पुरावा सापडेल. त्या दोघीही लगेच रूममध्ये जातात. तेव्हा आता कल्पना म्हणते, तो मोबाईल अगोदर बाजूला ठेव आणि मग रूम स्वच्छ कर. तेव्हा ठीक आहे असं अस्मिता म्हणते. इकडे आता अर्जुन आणि सायली दोघेही आता रूम साफ करून बाहेर येतात. प्रताप आता तेथेच असतो. तो म्हणतो, काय झाली का रूम साफ करून आमची? तेव्हा अर्जुन म्हणतो, अगदी चकाचक झालीये. तर आता अश्विन गेलाय हॉस्पिटलमध्ये, त्याला इमर्जन्सी आहे, म्हणूनच मी आत्ता चाललोय अश्विनच्या रूममध्ये. तेव्हा आता मग अश्विन भाऊजी गेले म्हटल्यावर आपली रूम साफ करायची राहिली असेल ना, असं सायली अर्जुनला म्हणते. चला ती मी साफ करून टाकते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, आपण दोघेही जाऊयात. तेव्हा प्रताप म्हणतो, काही गरज नाही त्याची, कारण अस्मिता आणि कल्पना गेल्या आहेत तिथे. आता अर्जुन आणि सायलीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा दोघेही एकमेकांकडे पाहतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली म्हणते, ती डायरी जर आईच्या हाती लागली तर, अर्जुन म्हणतो, जर ती लाल फाईल मम्माच्या हाती लागली तर काय करायचं? ते दोघेही घाबरतात आणि लगेच रूममध्ये येतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.